नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मऊसूत पाकातले रवा लाडू करणार आहोत। पाकातले रवा लाडू बऱ्याच जणांना अवघड वाटते। बऱ्याच वेळा पाकातले रवा लाडू करतेवेळी ते बिघडण्याची शक्यता असते, कारण खूप साऱ्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या असतात। आणि आजची ही रेसिपी अगदी अचूक प्रमाणामध्ये मी सांगणार आहे, जेणेकरून पहिल्यांदा जरी कोणी लाडू बनवत असतील तरी ते एकदम 100% परफेक्टच जमणार। पाकातले मऊसूत रवा लाडू करताना पाक अगदी अचूक असणं खूप महत्त्वाचं आहे। आणि समजा चुकून जर पाक चुकला तर कधी कधी रवा लाडू बिघडण्याची शक्यता असते। जर तुमचा रवा लाडू बिघडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। आता ही रेसिपी पाहून झाल्यानंतर तुमचा रवा लाडू यापुढे कधीच बिघडणार नाही याची मला खात्री आहे। चला तर आपण रेसिपी सुरुवात करूया। आता सर्वात अगोदर लाडू बनवताना रवा आपण कुठला वापरायचा ते आपण पाहूया। हा आहे एकदम बारीक 0 नंबरचा चिरोटी रवा, आणि हे आहे जाड रवा जे आपण उपमासाठी वापरतो। अगदी जाड रवा आहे हा, आणि हे जाड रवा आपल्याला लाडूसाठी अजिबात वापरायचा नाही। आणि हे रवा पहा, मीडियम साईजचा रवा आहे, अगदी जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही। लाडू करिता चिरोटी रवा किंवा हा जो मध्यम आकाराचा रवा आहे तो तुम्ही इथे वापरू शकता। मी आज लाडूसाठी मध्यम साईजचा रवा वापरत आहे। एक जाड बुडाची कढई मी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 2 वाट्या रवा टाकून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला हे काहीच तूप वगैरे काही ॲड न करता असंच आपल्याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। आणि हलकंसं रवा गरम झाल्यानंतर आता आपण तूप टाकूया। आणि तूपसुद्धा आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे, एकदा सर्व तूप आपल्याला टाकायचं नाही। मी सुरुवातीला 1 चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे। आणि रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। अगदी गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे, हाय गॅस आपल्याला करायचं नाही, नाहीतर रव्याचा कलर बदलू शकते। आता मी 1 चमचाभर तूप अजून टाकून घेतलेलं आहे आणि 1-2 मिनिट आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। आणि असंच आपल्याला थोडं थोडं तूप टाकत राहायचं आहे। आता मी पुन्हा तूप टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे छान भाजून घेणार आहे। आणि असं थोडं थोडं तूप टाकत भाजल्यामुळे रवा आपला छान भाजला जातो, नाहीतर रवा कधी कधी कच्चा राहू शकते। आणि पुन्हा आणखीन तूप थोडं टाकून घेतलेलं आहे आणि हे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। रवा भाजतेवेळी अगदी मंद आचेवर आपल्याला कलर न बदलता भाजत राहायचं आहे, आणि रव्याचा कलर आपल्याला अजिबात बदलू द्यायचं नाही। आणि उरलेलं संपूर्ण तूपही मी आता टाकून घेतलेलं आहे। जवळपास एक अर्धी वाटी तूप मी घेतलं होतं आणि थोडं थोडं तूप करत मी सर्व टाकून घेतलेलं आहे। आणि बघा, रव्याचा कलर अजिबात बदललेला नाही। आणि रवा भाजण्यासाठी मला 20 ते 25 मिनिटं लागलेले आहेत। आणि हे रवा आपण आता साईडला ठेवूया। आणि लाडूकरिता रवा आपण जितकं छान भाजू तेवढे छान आपले लाडू तयार होतात। आणि ही पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे। आता आपण पाक करायला घेऊया। त्याच कढईमध्ये मी 1.5 वाटी साखर टाकून घेतलेलं आहे। आणि जर समजा गोड कमी आवडत असेल थोडं साखर तुम्ही कमी टाकलं तरी चालेल। आणि साखर बुडेल इतपत पाणी मी टाकून घेतलेलं आहे, अंदाजे 1 पाऊण वाटी पाणी टाकलेलं आहे। पाक लवकर होण्याकरिता गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेला आहे। हाय गॅसवर आता हे पाणी आपल्याला उकळत ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पाक आपला लवकर तयार होईल। पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी स्लो करून घेतलेला आहे आणि 3-4 मिनिटं झाल्यानंतर पाक आपल्याला सतत चेक करत राहायचं आहे। मऊसूत रवा लाडू करिता एकतारची चाचणी आपल्याला करून घ्यायचं आहे, आणि ही खूप महत्त्वाची टीप आहे। आणि आता तार आपल्याला येते का चेक करायचं आहे। बघा, एक तार आपल्याला अशी दिसली पाहिजे। आणि जर समजा एक तार बनत असेल तर समजायचं की आपलं पाक रेडी आहे। बघा, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे, एक तारची चाचणी आपली बनलेली आहे। गॅसची फ्लेम बंद करून घेतल्यानंतर आपल्याला रवा ॲड करायचा आहे। आणि पाक गरमच आहे, गरम पाकामध्येच आपण रवा टाकत आहोत। रवा टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर ते पातळ मिश्रण तुम्हाला दिसेल, पण पातळ जरी मिश्रण असलं तरी हे थोड्या वेळानंतर आपोआपच घट्ट होणार आहे। आणि स्वादासाठी मी वेलची पूड टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा। आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे आता झाकण ठेवून कमीत कमी तासाभरासाठी आपल्याला हे मुरवण्यासाठी ठेवायचं आहे। आणि मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे। एक 10 मिनिटानंतर मी हे झाकण काढून एकदा हलवून घेतलेलं आहे, आणि पुन्हा हे आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। आता काही ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतलेलं आहे। कढईमध्ये मी एक अर्धा चमचा तूप टाकून घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये मी कट केलेलं काजू, पिस्ता आणि थोडेसे चारोळी टाकून 1 मिनिटभर हे छान परतून घेतलेलं आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्समधलं काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाण्याकरिता। आता हे आपण या मिश्रणामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत। आणि मिश्रण अजून सुद्धा पातळच आहे। हे पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला हे पुन्हा झाकून ठेवून द्यायचं आहे। आणि असंच मध्ये मध्ये आपल्याला चेक करत राहायचं आहे। आणि हे मिश्रण सेट होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। आणि पुन्हा थोड्या वेळाने आपल्याला हे एकदा मिक्स करून पुन्हा झाकून ठेवून द्यायचं आहे। असं मध्ये मध्ये आपण हलवत राहिल्यामुळे पाक व्यवस्थित रव्यामध्ये शोषल्या जाते। आणि एक 45 मिनिटानंतर पहा तुम्ही, हे मिश्रण
बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि थोडंसं गठ्ठही झालेलं आहे. लाडू वळण्याकरिता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि प्रत्येकांना टाईम वेगवेगळा लागू शकतो. आता हे पाक आपण कसं बनवलेलं आहे त्यानुसार हे मिश्रण घट्ट होण्यासाठी वेळ लागू शकते. आता मी एक लाडू वळून घेत आहे. लाडू वळताना मी एक बेदाणाही लावून घेतलेला आहे. बघा, बेदाणा लावून घेतल्यावर किती छान लाडू आपला दिसत आहे. आणि जर समजा लाडूचं मिश्रण अजूनही सेट झालेलं नाही असं जर वाटत असेल तर अजून हे तुम्ही झाकून ठेवून देऊ शकता. आणि अशाच प्रकारे आता मी सर्व लाडू करून घेते. जर समजा 1 तारपेक्षा पुढे जर पाक गेला आणि रवा टाकल्यानंतर मिश्रण जर पूर्ण कोरडं जर झालं तर मात्र आपण यामध्ये मिश्रण ओलसर करण्यासाठी आपण 1 चमचाभर दूध किंवा पाणी टाकू शकतो आणि याचे वड्या थापून घेऊ शकतो. जर लाडूकरिता तुम्ही चिरोटी रवा जर वापरणार असाल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी घ्या, कारण जास्त साखरेचं पाक चिरोटी रवा शोषून घेत नाही आणि मिश्रण मग कितीही तुम्ही त्याला सेट करण्याचा प्रयत्न केला तरी ते पातळच राहते. त्यामुळे साखर एकतर तुम्ही कमी घ्या किंवा पाक सगळं तुम्ही ॲड न करता थोडं पाक तुम्ही बाजूला ठेवा आणि जर नंतर जर वाटलं तर मग तुम्ही ॲड करून घेऊ शकता. लाडूकरिता तुम्ही शक्यतोवर मीडियम साईजचाच रवा तुम्ही वापरा, त्याने टेक्स्चरही छान येते आणि लाडू चुकण्याची शक्यताच राहत नाही. कारण कधी कधी बारीक चिरोटी रवा जेव्हा आपण वापरतो तर लाडूचं मिश्रण सेट होण्यासाठी 12-12 तासही लागू शकतात. जर समजा काही केल्या मिश्रण जर पातळच राहिलं तर मात्र तुम्ही डेसिकेटेड कोकोनट थोडंसं तुपावर परतून घेऊन मिश्रणामध्ये टाकून मग तुम्ही लाडू वळून घेऊ शकता. पाकातले रवा लाडूसाठी फक्त मी सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करून खूपच मऊसूत पाकातले रवा लाडू बनवू शकता. एवढ्या मिश्रणाचे जवळपास 21 लाडू माझे बनलेले आहेत आणि फार काही अवघडही नाही आहे बनवायला. बघा किती छान मऊसूत आपले पाकातले रवा लाडू झालेले आहेत. तर आजची ही रवा लाडूची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.